बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, जमावाने हिंदू व्यक्तीला जाळलं, 15 दिवसात हिंदूंना जाळल्याची दुसरी घटना. दूषित पाण्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 149 गंभीर, 1 अधिकारी बडतर्फ, दोघे निलंबित. मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधली घटना. जर्मनीमध्ये बँकेवर धाडसी दरोडा, पार्किंगच्या भिंतीला भगदाड पाडून 290 कोटींवर डल्ला. पेरूमध्ये 2 रेल्वे धडकल्या, अपघातात 1 ठार, 30 जखमी. अपघाताची चौकशी सुरू. मनपा निवडणुकीमुळे ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा, प्रचारासंदर्भात ठाकरेंची खलबतं. ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची सुद्धा उपस्थिती. नाशिकमध्ये दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आमने सामने, भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका. शुक्रवारपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार. महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा. पाच महानगरपालिकांमध्ये भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 4, धुळ्यामध्ये 3 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध विजयी. भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार सुद्धा बिनविरोध. शिंदेंचे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 3 तर अजित पवार यांचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी. पैशांच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन. मुंबई वाचवण्यासाठी शेवटची संधी असल्याचं सुद्धा विधान. पहलगामचा हल्ला धर्म विचारून नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं. पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी. अहिल्यानगरमधील भाजपच्या 2 उमेदवारांना मोठा दिलासा, अर्जांवर घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्या. मुंबईचा महापौर कोण हे मराठी माणूसच ठरवेल, संजय निरुपम यांच्याकडून वक्तव्य. कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर पांघरून घालण्याचा प्रयत्न. मिरजेत भाजपा उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित. कुख्यात गुंड असलम शेखच्या मैताला प्रचंड गर्दी, शिर्डीमध्ये दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला मुसलमानांची गर्दी. साताऱ्यात आजपासून साहित्यिकांचा मेळा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन संपन्न. विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलनस्थळी इशारा. विश्वास पाटील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. नवरा भाजपा विरोधात बंड करी, बायको गेली माहेरी, भाजपच्या माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर. निवडणूक अधिकाऱ्यानेच बी फॉर्म लपवल्याचा आरोप, संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार. अधिकारी लतीफ पठाण यांची कृती संशयातीत. धनंजय मुंडेंना परळी कोर्टाचा मोठा दिलासा, विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधातील फिर्याद फेटाळली. करमाळा तालुक्यात जिवंत दिव्यांग महिलेला दाखवलं मयत, जमीन हडपल्या प्रकरणी न्यायासाठी महिलेची धाव. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती गंभीर, मेंदूज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं. पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता. आफ्रिदीला बिग बॅश स्पर्धेत फिल्डिंग करताना झाली गंभीर दुखापत.